नमस्कार, मी पूर्वी भावे. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. आणि ब्रेकफास्ट न्यूज मध्ये सुरुवातीला घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. यंदा गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरती गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. कोकणकरांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. मुंबईमध्ये अटल सेतूवरती आता तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाला टोल लागणार नाही. खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना अटल सेतूवरती गुरुवार 21 ऑगस्टपासून टोल माफी करण्यात आली आहे. आजपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. एप्रिल महिन्यामध्ये केलेली घोषणा अटल सेतूवरती आता अंमलात येणार असून राज्यातील मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग या दोन महामार्गावरही येत्या 2 दिवसात इलेक्ट्रिक वाहनांसाठीचीही टोलमाफी लागू होण्याचे संकेत आहेत. राज्य सरकारकडून वाहतूक क्षेत्रात होणारं प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करण्यात आलं. त्यात 4 चाकी इलेक्ट्रिक वाहनं आणि इसेसना टोलमाफी जाहीर करण्यात आली. घोडबंदर भागातील सेवा रस्ता मुख्य रस्त्याच्या कामाला पावसामुळे ब्रेक लागला होता, परंतु येत्या 15 सप्टेंबरपासून या कामाला पुन्हा सुरुवात होणार आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरती अवजड वाहनांना 31 डिसेंबरपर्यंत बंदी करण्यात आली आहे. वाहतूक भिवंडीमार्फे वळवण्याचे संकेत मंत्री सरनाईकांनी आदेश दिलेले आहेत. तसंच वाहतूक बदलाचे आदेश तात्काळ काढले जावेत. सरनाईकांनी MMRDCला सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव काळातील पुणे मेट्रोचं वेळापत्रक जाहीर झालंय. प्रवाशांना आता मेट्रो अधिक काळ मिळणार आहे. 27-28 ऑगस्टला सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत सेवा पुरवली जाईल, तर 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत पहाटे 6 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहील. मध्यवर्ती भागामध्ये गणपती पाहायला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मेट्रोने हा निर्णय घेतलाय. प्रलंबित चलानांवरती 50% सवलत देण्याची मागणी वाहतूक संघटनांनी केली आहे. सवलतीची योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाहतूक समस्यांचं निराकरण करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीसमोर ही मागणी केली आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून अजूनही अहवाल सादर झालेला नाहीये. समितीकडून आतापर्यंत 3 ते 4 बैठका घेण्यात आल्या. प्रलंबित दंडाबाबत आकडेवारी मागवल्याची माहिती आहे. अजून या संदर्भात कोणताही ठोस प्रस्ताव घेण्यात आलेला नाही. समितीने चलान संदर्भात माफी योजना सुचवल्यास तसा प्रस्ताव पहिल्यांदा मंत्रिमंडळापुढे मांडावा लागणार आहे. वित्त विभागाच्या परवानगी घेतल्याशिवाय दंडमाफी लागू करता येणार नसल्याची माहिती आहे. आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना या महिन्याचं वेतन 26 ऑगस्टलाच मिळणार आहे. गणेशोत्सवानिमित्त 5 दिवस आधी पगार देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्ती वेतनही 26 तारखेलाच मिळेल. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये. सर्वसामान्यांचं घर बांधण्याचं स्वप्न आता आवाक्यात येणार आहे. तसंच टीव्ही, फ्रिज, बाईक, कार, वॉशिंग मशीन या सर्वसामान्यांच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. येत्या दिवाळीआधी सर्वसामान्यांना केंद्र सरकार हे मोठं गिफ्ट देणार आहे. जीएसटीचे सध्याचे 4 स्लॅब्स 2 वरती आणण्यास केंद्रीय मंत्रिगटाने मंजुरी दिली आहे. जीएसटीचा 12 आणि 28% स्लॅब पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे. आता जीएसटीचे 5 आणि 18% 2 स्लॅब्स कायम राहतील. शिवाय जीवन आणि आरोग्य विम्यावरचा जीएसटी पूर्णपणे माफ केला जाणार आहे. आगामी जीएसटी परिषदेमध्ये या निर्णयावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरनं जीएसटी स्लॅबमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली होती. राज्यामध्ये नोकरदार महिलांच्या मुलांसाठी पाळणा योजना सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 345 केंद्रांद्वारे 6 महिने ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना सुरक्षित देखभाल, पोषणयुक्त आहार आणि पूर्वशालेय शिक्षण दिलं जाईल. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जाईल. महिलांच्या सबलीकरणाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ही योजना ठरणार आहे. ही योजना केवळ एक शासकीय उपक्रम नसून प्रत्येक आईसाठी दिलासा आणि प्रत्येक बालकासाठी भविष्याची हमी आहे. मुंबईमध्ये काल पुन्हा एकदा मोनोरेल रखडल्याचं दिसून आलं होतं. ओव्हरवेटमुळे मोनो 15 मिनिटं रखडली होती आणि त्यानंतर 50 प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात आली होती. मुसळधार पावसामध्ये मंगळवारी मोनोरेल अडकल्यानंतर पूर्ण सेवा रात्री विस्कळीत झाली होती. मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्यामुळे मोनोरेल एका बाजूला झुकली. गुरुवारी सकाळी 9:15-9:30च्या सुमारास 109 टन वजन घेऊन अँटॉप हिल जवळील आचारी अत्रेनगर स्थानकामध्ये जवळपास 15 मिनिटं
मोनोरेल रखडली होती. आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात. माजी क्रिकेटपटू भारतीय संघाचे माजी डावखुरे फलंदाज विनोद कांबळी यांची प्रकृती ठीक नसल्याचं त्यांचे भाऊ वीरेंद्र कांबळी यांनी सांगितलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी विनोद कांबळींच्या तब्येतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. काही महिन्यांनंतर त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याचं सुद्धा समोर आलं होतं. विनोद कांबळींचा भाऊ वीरेंद्र म्हणाला की त्यांना बोलताना त्रास होतोय, पण माझा भाऊ फायटर आहे आणि तो यातून बाहेर येईल अशी खात्री सुद्धा त्यांनी दिली आहे. या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे. विनोद सध्या घरी आहे, त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्यांच्यावर उपचार अजूनही सुरू आहेत. त्यांना बोलताना त्रास होतोय आणि नीट चालताही येत नाहीये. त्याला बरं होण्यासाठी वेळ लागेल, पण तो एक चॅम्पियन आहे आणि पुनरागमन करेल. विनोद पूर्वीसारखा चालायला सुरुवात करेल अशी आशा मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याला पुन्हा मैदानावर पाहाल. चाहत्यांनी विनोदसाठी प्रार्थना करावी ही विनंती. आणि एक महत्त्वाची अपडेट बघूयात. स्वतःला ट्रेंडिंग गुरु म्हणवणारा ब्रोकर अवधूत साठेंच्या अकादमीवरती सेबीचे छापे पडलेत. कर्जतमधील साठेंच्या अकॅडमीवरती सेबीचे छापे पडल्याचं कळतंय. मुसळधार पाऊस सुरू असूनही सेबीकडनं झाडाझडती सुरू आहे. बुधवारी सकाळी 6:30 पासून कर्जतमध्ये सेबीचं पथक दाखल झालं. गेल्या काही महिन्यांपासून सेबीचं या अकॅडमीकडे बारकाईने लक्ष होतं आणि अखेर बुधवारी हे छापे पडले. नवी दिल्लीमध्ये राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या सुनेत्रा पवारांवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं टीका करण्यात आली आहे. संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे शाहू फुले आंबेडकर विचारधारा धोक्यात आल्याची टीका करण्यात आली. मात्र या टीकेवरती आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्यांनी प्रत्युत्तर दिलंय. मूळचे पवार आणि बाहेरचे पवार अशा शब्दात सुनेत्रा पवारांची कौटुंबिक अवहेलना करून ही विचारधारा केव्हाच धोक्यात आणली आहे अशी टीका केशव उपाध्यांनी केली आहे. तरी एक्सपोस्ट आपण केशव उपाध्यांची बघतोय. शरद पवार गटाला आता शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा धोक्यात आल्याची भीती वाटतेय. पण मूळचे पवार आणि बाहेरचे पवार अशा शब्दात सुनेत्रा पवार यांची कौटुंबिक अवहेलना करून ही विचारधारा केव्हाच धोक्यात आणली आहे. जे हॉस्पिटल हत्याकांडातील आरोपींना सप्टेंबर 1992 मध्ये संरक्षण दलाच्या विमानातून फिरवलं तेव्हाच ही विचारधारा संकटात आली होती. सुनेत्राताई तर राष्ट्रीय भावनेने काम करणाऱ्या संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कुटुंबातही घरचे आणि उपरे असा भेदभाव करणाऱ्यांना राष्ट्रीय बंधुभाव कसा कळणार म्हणा. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजप मराठी मतांची मोट बांधण्याचं आता बांधणार आहे. गणेशोत्सवाला राज्य दर्जा मिळाल्यानंतर भाजप आता विविध स्पर्धांचं आयोजन करत मुंबईतल्या सार्वजनिक मंडळांना साथ घालणार आहे. तसंच कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेस आणि 500हून अधिक बसेसही सोडणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अमेरिकेचा पैसा आल्याचा सरकारकडूनच इन्कार करण्यात आलाय. अमेरिकेनं विरोधकांना पैसा पुरवल्याचा आरोप भाजपनं केला होता. 21 दशलक्ष डॉलर्स खर्च केल्याचा भाजपने विरोधकांवरती आरोप केला होता. अमेरिकेच्या दूतावासाच्या माहितीच्या आधारे सरकारने हे आरोप निराधार ठरवले. मतदान वाढवण्यासाठी 21 दशलक्ष डॉलर्स दिल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. $21 million for voter turnout in India. Why are we caring about India turnout? We got enough problems. We want our own turnout, don't we? Can you imagine all that money going to India? आणि मुंबईकरांचा पाण्यातला प्रवास संपताच आता खड्ड्यातनं प्रवास सुरू झालाय. सोमवारी मंगळवारी मुंबईमध्ये धोधो पाऊस पडला. अक्षरशः गुडघाभर पाणी मुंबईतल्या अनेक भागात साचलं
आणि याच पाण्यातून मुंबईकरांनी प्रवास केला होता. आता हा प्रवास संपताच मुंबईकरांचा पाण्यानंतर खड्ड्यातनं प्रवास सुरू झालाय. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग असू देत किंवा पूर्व द्रुतगती मार्ग, मुसळधार पाऊस पडल्यानंतर सगळीकडे आता खड्डेच खड्डे दिसत आहेत. अगदी लालबाग परळचा ब्रिज असो किंवा बीकेसी सांताक्रूज रस्ता, अगदी एलबीएस आणि JVLR वरती ही खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे आता या खड्ड्यातनं मुंबईकरांना काही दिवस वाट काढावी लागणार आहे. मुंबई महापालिकेकडे एका दिवसामध्ये 400 पेक्षा अधिक खड्ड्यांच्या तक्रारी ऑनलाईन अशा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेला सुद्धा या खड्ड्यांवरती काम करायला लागणार आहे. मुंबईकरांचा हा खड्ड्यातला प्रवास नेमका कसा सुरू आहे आणि किती त्रासातनं मुंबईकरांना जावं लागतंय याचा आढावा घेतलाय मुंबईतल्या प्रतिनिधींनी. आपण आहोत सध्या मुंबईच्या जोगेश्वरी या ठिकाणी. जोगेश्वरी परिसरात पाहिलं तर आपण पश्चिम द्रुतगती महामार्ग गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. सध्या आपण पाहिलं तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलं आहे. या खड्ड्यांमुळे आहे तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबईकरांकडून आहेत या ठिकाणी संबंधित यंत्रणा असेल, MSRDC असतील किंवा मुंबई महानगरपालिका यांच्या विरोधात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबईच्या पूर्व उपनगराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे लाल बहादूर शास्त्री मार्ग. मात्र लाल बहादूर शास्त्री मार्गाची देखील खड्ड्यांनी चाळण केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. मी सध्या आहे गांधीनगर जंक्शनच्या परिसरामध्ये. इथून पुढचा सगळा रस्ता बघितला तर ठिकठिकाणी अगदी तुम्ही कांजूरमार्ग भांडूपपर्यंत गेलात तरी तिथपर्यंत देखील मोठ्या प्रमाणात खड्डे दिसत आहेत. एकीकडे या ठिकाणी मेट्रोचं सुरू असलेलं काम आहे तर दुसरीकडे जो उरलेला रस्ता आहे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, यामुळे वाहन चालक जे आहेत ते प्रचंड त्रस्त झालेले आहेत. सलग 3 दिवसाच्या मुसळधार पावसानंतर मुंबईमधल्या अनेक रस्त्यांवरती मोठे खड्डे पडले आहेत. सध्या आपण लालबागच्या रस्त्यावरती आहोत. हा ब्रिज आहे लालबागचा आणि यावरती देखील आता मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे कुठेतरी नागरिकांना त्रास होताना आपण बघू शकतो. याच रस्त्यावरून दुचाकी वाहनं असतील, 4 चाकी वाहनं असतील, ट्रक असतील, त्याचबरोबर बस असतील, ह्या या रस्त्यावरून जातात. त्यामुळे कुठेतरी नागरिकांना आता या खड्ड्यांमुळे धोका पत्करायला लागतोय. कुठेतरी ऍक्सिडेंट होण्याचे देखील चान्सेस हे वाढले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आता हे खड्डे कधी महानगरपालिका बुजवतंय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील. मुंबईतनं तुम्ही ठाण्यात प्रवेश केल्यानंतर ठाण्यात तुमचं स्वागत आहे असं म्हणतो आणि हे स्वागत झाल्यानंतर पुढे काय तर पुढे हे अशा प्रकारचे खड्डे. सोमवार मंगळवार ठाणेकरांनी पाण्यातला प्रवास केला, गुडघाभर पाणी होतं आणि हा प्रवास पाण्यातला संपतो न संपतो आता खड्ड्यातला प्रवास ठाणेकरांचा सुरू झालाय. संपूर्ण हा रस्ता बघितला तर कशा प्रकारे गाड्या वळवावळवी करत पुढे मार्गस्थ होत आहेत आणि खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करत, मात्र हे खड्डे चुकवता येत नाहीत कारण इतके खड्डे या आनंदनगर टोल नाक्यापासून कोपरी ब्रिजच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. सध्या मी बीकेसी सांताक्रूज रोडवर आहे आणि कलिनाच्या जवळचा हा रस्ता जर आपण बघितला तर कशा प्रकारे खड्डे पडायला सुरुवात झाली आपण बघतो. 1, 2, हा छोटा 3, 4, 5, पुढे एक छोटे 6, 7, 8 असे संपूर्ण हा रस्ता सगळीकडे खड्डेच खड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर हा सगळा रस्ता बीकेसी कडे जातो, जे बीकेसी जिथे सगळे महत्वाचे ऑफिसेस आहेत. अनेक जण म्हणजे हजारोच्या संख्येनं वाहनं या रस्त्याहून ये जा करत असतात. मात्र सध्याची स्थिती आपण बघतो या खड्ड्याची तर पूर्णपणे चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि याबरोबरच एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा ABP माझा.